स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बीएडचं कॅप राऊंड सुरू आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. मग हे रजिस्ट्रेशन सुरू असताना ज्या काही अडचणी विद्यार्थ्यांना येत आहे, ज्या समस्या येत आहे, याचं निराकरण करण्याकरिता आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. हा जो जे काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या कोणकोणत्या आहेत, तर समस्या आहे पहिली की रिझल्ट कधी लागणार आहे सर, कारण आमची डेट चालली जाईल तर आम्हाला बीएड सुद्धा करता येणार नाही. म्हणजे रजिस्ट्रेशन करत असताना फायनलची जी काही मार्कशीट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावं लागते आणि वायसीएम मध्ये जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत त्यांचा अजून रिझल्ट पेंडिंग आहे. गाडगेबाबा युनिव्हर्सिटी, गोंडवाना युनिव्हर्सिटी, आरटीएम युनिव्हर्सिटी, ज्या महाराष्ट्रातील काही युनिव्हर्सिटी ज्या आहेत ज्यांचे रिझल्ट अजूनही पेंडिंग आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावं लागत आहे असं त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु आपली जी वेळ आहे ते 9 ते 10 तारीख वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. म्हणून पुन्हा त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला वाट बघायची आहे की या येत्या 10 ते 5 दिवसांमध्ये आपला रिझल्ट नक्कीच लागेल, कारण युनिव्हर्सिटी त्या बेतानं ते रिझल्ट लावतील एवढं नक्की. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे व्हॅलिडिटीच्या संदर्भानं. दुसरा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांचा आहे, सर आमच्याकडे व्हॅलिडिटी नाही, सर एससी कॅटेगरीतील आम्ही आहोत, ओबीसी कॅटेगरीतील आम्ही आहोत, एसटी विद्यार्थी आहोत, आमच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये, मग आम्हाला बीएड करता येणार नाही का? लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, एसटी जर विद्यार्थी असेल तर त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल, म्हणजे त्यांनी अजूनही केस केलेली नसेल तर त्यांना बीएड करता येणार नाही, हे नक्की आहे. पण जे इतर विद्यार्थी आहेत त्यांनी अजून आपल्याकडे 10 दिवस वेळ आहे. जर तुमच्याकडे कागदपत्र असतील आणि तुम्ही जर केस तुमची त्या संशोधन समितीला दिली नसेल तर तुम्ही 10 दिवसात आपले कागदपत्र जमा करून तुम्ही ती पोच पावती जी आहे ती पोच पावती रजिस्ट्रेशनच्या वेळेला अपलोड करायची आहे. पण एक लक्षात घ्यायचं आहे, हे संपूर्ण कॅटेगरीसाठी आहे, पण जेव्हापर्यंत तुमची फायनल व्हॅलिडिटी येत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी प्रवेश देत नाही. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला कॉलेज अलॉट होईल, तुम्ही कॉलेजला जेव्हा ऍडमिशन करायला जाल त्यावेळेला तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजेच. जर व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. हे शाप डोक्यातून ठेवायचं आहे. जर तुम्ही व्हॅलिडिटी देत नसाल, तुम्ही जर एसटी कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल आणि तुम्ही जर ते व्हॅलिडिटी दिली नाही, प्रवेश जर त्यांनी दिला पण कॅटेगरीतून प्रवेश देत आहेत, तर तुम्हाला ते ओपन मधून सुद्धा ऍडमिशन देणार नाहीत. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हा दुसरा विषय झाला. पहिला झाला आपला पदवीचा रिझल्ट संदर्भानं जी समस्या आहे विद्यार्थ्यांची. दुसरी व्हॅलिडिटीचे संदर्भ आहे, म्हणजे तुम्हाला व्हॅलिडिटीची पोचपावती त्या ठिकाणी टाकणं अनिवार्यच आहे, तरच तुम्ही ते फॉर्म फिलअप करू शकता. नंतर आहे तिसरं फीज. प्रायव्हेटची फीज ही खूप जास्त आहे. लक्षात ठेवायचं की युनिव्हर्सिटीच्या नुसार ही फीज ठरवलेली असते. मग गोंडवाना युनिव्हर्सिटी असो की मग आरटीएम असो की मग मराठवाडा असो की मग सावित्री फुले असो, या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची वेगवेगळी फीज या ठिकाणी ठेवलेली असते. परंतु या फीजच्या माध्यमातून आपल्याला जे रेग्युलेटिंग ऍक्ट नुसारच ही सर्व फीज असते, जे प्राधिकरण असते फीज ठरवण्याचं त्यानुसारच ही फी ठरवली जाते. मग विद्यार्थ्यांना ही पूर्णच फीज दिली पाहिजे असं नाही, कारण वेगवेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वेगवेगळी स्कॉलरशिप आहे. जसं ओबीसीची मुलं जर असेल, एबीजे एनटी एसबीसीचे विद्यार्थी असेल तर त्यांना 50% स्कॉलरशिप आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आपले जे विद्यार्थी आहेत ते मला ग्रुपला किंवा आपल्या या आपली जी व्हॉट्सअप आपला हा जो व्हिडिओ आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये ते टाकत असतात की सर एससी साठी काहीच नाही का, सर ओबीसी साठी काही नाही का, विजेसाठी नाही का. हे लक्षात घ्यायचं आहे, ह्या ज्या 4 कम्युनिटी आहेत ते 4 प्रवर्ग आहेत, कोणते? ओबीसी, एनटी, विजे आणि एसबीसी, या 4ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप आहे. आणि जे मुलींचा जो जी आर निघलेला आहे की मुलींना मोफत एज्युकेशन, मोफत शिक्षण, तर हे 642 कोर्सेसना आहे, त्यामध्ये बीएड पण आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण कॉलेजवाल्यांना जी आर मी ग्रुपला टाकलेला आहे, त्या जी आर दाखवून तुम्ही या ठिकाणी आपण माझं फ्री ऍडमिशन आहे किंवा 50% ऍडमिशन आहे म्हणून तुम्हाला ती फीस द्यायची नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी कोणतीही फीस द्यायची नाही कॉलेजला. आणि तो जी आर किंवा ते परिपत्रक आपल्या सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना तो दाखवता येतो आणि त्या प्रिन्सिपल सोबत तुम्हाला बोलता येतं. हे झालं फीसच्या संदर्भानं. नंतर कन्व्हर्जन सर्टिफिकेटचं सांगतोय. कन्व्हर्जन सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ग्रुपला कितीतरी वेळा आपण टाकलेला आहे. ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट, त्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यावरती तुमचे मार्क्स लिहायचे आहेत. मार्क्स लिहून तुम्हाला ते सेमेस्टरचे मार्क्स लिहायचे आहेत आणि त्या टॅली करून तुमचं किती पर्सेंटेज येते ते करायचं आहे. आणि नंतर तुम्ही त्यानुसार डिग्री असेल तर डिग्री, पीजी असेल तर पीजी, याचे मार्क्स तुम्हाला हे करून त्यात लिहून तुम्हाला पीडीएफ बनवून ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हा एक विषय आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण मला एक प्रश्न विचारत असता कायम की सर रेग्युलर कॉलेज,
तुम्ही त्या ज्या सिटीमध्ये तुम्ही राहणार आहात त्या सिटीमधल्या एखाद्या सिनियर विद्यार्थ्यांना विचारा, त्या कॉलेजांना भेट देऊ नका. कारण तुम्ही जर रेग्युलर आणि इनरेग्युलर जर त्या कॉलेजला जर भेट दिली तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना स्वतःला समजेल की आम्हाला कॉलेजमध्ये जर कोणीच येऊ नका असं जर म्हटलं तर ज्या वेळेला व्हेरिफिकेशन असते, ज्या वेळेला त्याच्यात हे असली म्हणजे पाहणी असते त्या कॉलेजची, त्या माध्यमातून पाहणीच्या माध्यमातून तिथे कॉलेजमध्ये कोणीच विद्यार्थी दिसणार नाही तर त्या कॉलेजचं काय. म्हणून ते कोणालाच सांगत नाही की तुम्ही रेग्युलर येऊ नका, असं कोणालाच सांगितलं जात नाही. ते सर्वांना रेग्युलर याच असं म्हणलं जातं. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यात विचारणा करू नका. डायरेक्ट कॅप राहून तुम्ही त्या कॉलेज नाव टाका आणि ही जी माहिती विचारायची असेल ते इतर जे काही सिनियर विद्यार्थी आहेत त्यांना विचारा, त्या सिटी मधले कॉलेज. कारण मला जेवढ्या कॉलेजेस माहिती आहेत तेवढे कॉलेज बद्दल मी माहिती तुम्हाला देऊ शकतो, त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला ती माहिती देऊ शकत नाही. नंतर विद्यार्थी मित्रांनो, इतरही जे काही विषय असले तर तुम्ही ग्रुपला ते टाकू शकता, तुम्ही विचारू शकता. नंतर महत्वाचा विषय कोणता तर जीआरचा, जो फ्री एज्युकेशन आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की फीस कोणतीही देऊ नका एससी आणि एसटी विद्यार्थ्यांनी. तर त्याचा जो जीआर आहे तो जीआर मी 2 ते 3 वेळा ग्रुपला टाकलेला आहे. नागपूर विभागातले जे काही 5 जिल्हे ते त्याचं परिपत्रक सुद्धा मी तुम्हाला टाकलेलं आहे. तर त्यात एसटीचंही टाकलेलं आहे आणि एससीचं पण टाकलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून ते वाचायचं आहे. जर वाचाल तरच तुम्ही त्या फीज पासून वाचाल, अन्यथा तुमची फीज कॉलेजकडून लुटली जाईल, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा 4 ते 5 समस्येचं उत्तर मी या ठिकाणी दिलेलं आहे. अजून या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही ग्रुपला शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये टाका, नक्की त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन प्रोसेस पर्यंत, वसतिगृह मिळेपर्यंत, तुम्हाला इतर स्वाधार स्वयं योजना मिळेपर्यंत आपल्या ग्रुपला कायमस्वरूपी जोडून राहा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे पैसे वाचतील, आर्थिक भुर्दंड कमी होईल. विद्यार्थी मित्रांनो, यासाठीचा एक आटापिटा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.